नमस्कार मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीच्या एम.एस.सी. क्रॅश कोर्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 13 जानेवारी पासून आपली लाईफ सायन्सेससाठी नवीन क्रॅश कोर्स बॅच सुरू होणार आहे. तर त्या बॅचेसची जी वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण जो सिलेबस असेल ते लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून कव्हर केला जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर भेटतील. त्याच्यानंतर सर्व सिलेबसवर आधारित तुम्हाला कम्प्लीट नोट्स सेट भेटेल, रिवाइज नोट्स भेटतील. त्याच्यानंतर सरावासाठी जे संभाव्य प्रश्न आहेत म्हणजे मागच्या जे पेपर आहेत त्यांचं अनालिसिस करून संभाव्य प्रश्न तयार करून त्यांचे जे प्रश्न पत्रिका तयार केल्या आहेत ते तुम्हाला भेटतील. त्याच्यानंतर एमसीक्यू भेटतील, त्याच्यामध्ये संपूर्ण अनालिसिस केलेले एमसीक्यू असतील तुम्हाला. त्याच्यानंतर 24x7 तुम्हाला गायडन्स असेल आणि तुम्हाला मोबाईल व्ह्यू तर असेल, तसंच लॅपटॉप व्ह्यू पण तुम्हाला अवेलेबल असेल. तर ही आपल्या बॅचची जी प्राइस होती ती 12,000 होती, मात्र आफ्टर डिस्काउंट ती आहे 8,000. आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही जर एम.एस. सेट साठी पेपर 2 जर बॅच परचेस केला तर तुम्हाला पेपर 1 जो आहे तो ह्याच्यावर अ, पूर्णपणे फ्रीली अवेलेबल असेल. तर आजच आपली सीट रिझर्व करण्यासाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि तुमची सीट कन्फर्म करून घ्या. तर आजचा आपण जे टॉपिक फॉर डिस्कशन आहे ते इम्पॉर्टंट टॉपिक्स इन इव्होल्युशन. तर इव्होल्युशन ह्या युनिटचे आपण इम्पॉर्टंट टॉपिक्स बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये जे इव्होल्युशन आहे त्याच्यामधला सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे तो इव्होल्युशनरी बायोलॉजी आणि त्याचे हे पार्ट आहे. तर त्याच्यामध्ये डार्विन फिंचेसवर क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यानंतर थेरीज ऑफ इव्होल्युशन वर कंटिन्युअस अल्टरनेटिव्ह इयर्स मध्ये आपल्याला क्वेश्चन बघायला भेटतात. परत जेनेटिक ड्रिफ्ट आहे, ही पण एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ह्याच्यामध्ये त्याचे कॅरेक्टर्स, इम्प्लिकेशन आणि पॉप्युलेशन इफेक्ट या सर्व गोष्टीचा इथे जेनेटिक ड्रिफ्ट मध्ये आपण स्टडी करतो. कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे जेनेटिक ड्रिफ्ट होईल, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, सर्व गोष्टी इथे स्टडी ह्या गोष्टी जेनेटिक ड्रिफ्टवर जर प्रॉपरली स्टडी केला तर इथून एक क्वेश्चन अटेम्प्ट होऊ शकतो. पण टाइप्स ऑफ इव्होल्युशन, तो कन्व्हर्जंट आहे, डायव्हर्जंट आहे किंवा अडॉप्टिव्ह इव्होल्युशन आहे. टाइप ऑफ इव्होल्युशन मध्ये पण सहसा आपल्याला क्वेश्चन बघायला भेटतात. त्याच्यानंतर मॉलिक्युलर इव्होल्युशन, याच्यामध्ये न्यूट्रल म्युटेशनचा रोल, परत मॉलिक्युलर डिस्टन्सिंग जी झालेली आहे इव्होल्युशनच्या पिरियड मध्ये, त्या सर्व गोष्टी ते आपल्याला ह्यांच्यावर क्वेश्चन बघायला भेटतात. त्याच्यानंतर फर्स्ट सेल जी आहे ती, त्याचं ओरिजिन काय होतं, हॅबिट काय होतं, ती ऑटोट्रॉपिक होती का हेटरोट्रॉपिक, ह्या सर्व गोष्टीवर का केमोट्रॉपिक होती, ह्या सर्व गोष्टीवर आपल्याला तिथं क्वेश्चन बघायला भेटतात. तर हे झाली इव्होल्युशनरी बायोलॉजी मध्ये. ह्याच्यामधले इम्पॉर्टंट टाईप म्हणला तर थेरीज ऑफ इव्होल्युशन जे आहेत, डार्विनिझम असेल, परत लॅमार्किझम असेल आणि बाकीच्या ज्या थेरीज असेल त्याच्यावर क्वेश्चन येतील. परत जेनेटिक ड्रिफ्ट, मॉलिक्युलर इव्होल्युशन, टाइप्स ऑफ इव्होल्युशन आणि फर्स्ट सेल्स आणि ऑर्गॅनिझम ह्याच्यावर आपला सहसा इव्होल्युशन ह्या टॉपिक मधून क्वेश्चन बघायला भेटतात. त्याच्यानंतर पॅलिओन्टॉलॉजी अँड फॉसिल रेकॉर्ड. तर ह्याच्यामध्ये जे आहे जिओलॉजिकल टाइम स्केल मधून तुम्हाला खूप क्वेश्चन बघायला भेटतात. म्हणजे त्याच्यामध्ये एखादं फॉसिल दिलं जाईल तुम्हाला, जसं की पहिला वेस्क्युलर प्लांटचं फॉसिल आपल्याला कधी कधी सापडलं, सिल्युरियन पिरियड मध्ये. असे दर एक्झामला या टॉपिक मधून एकतर क्वेश्चन असतोच. तर त्याच्यानंतर फॉसिल ऑर्गन्स ऑफ फॉसिल ऑर्गन ऑफ डिफरंट ऑर्गॅनिझम, ह्याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतात. परत इपोच प्रेड्स, ह्याच्यावर पण आपल्याला क्वेश्चन बघायला भेटतात. म्हणजे ह्या जो पूर्ण टॉपिक आहे त्याच्यावर त्याच्यामधून पॅलिओन्टॉलॉजी आणि फॉसिल रेकॉर्ड मधून दरवर्षी एक तर क्वेश्चन आपल्याला बघायला भेटतो. इकोलॉजी अँड बिहेवियर, ह्याच्यामध्ये बिहेवियरल बायोलॉजी. तर इकोलॉजी आणि बिहेवियरल बायोलॉजी मधून आपला एक क्वेश्चन तिथे एम.एस. सेट एक्झाम मध्ये दिसतो. तर याच्यामध्ये इन्क्लुझिव्ह फिटनेस आहे, त्याच्यामध्ये इंटरॅक्शन कसे असेल, अल्ट्रुइझम असेल, कॉपरेशन असेल, म्युच्युअलिझम असेल का कमेन्शियलिझम असेल, ह्याच्यावर एक क्वेश्चन असतो. म्हणजे हा इकोलॉजी आणि बिहेवियरवर एक क्वेश्चन असतो. त्याच्यामध्ये इन्क्लुझिव्ह फिटनेसचा असू शकतो किंवा इंटरॅक्शन टाईपचा असू शकतो किंवा अॅनिमल बिहेवियरचा असू शकतो. त्याच्यानंतर जिओग्राफी ह्यावर पण क्वेश्चन असू शकतो. तर दरवर्षी इकोलॉजी आणि बिहेवियर बायोलॉजीवर एक क्वेश्चन आपल्याला बघायला भेटतो. त्याच्यानंतर सिस्टमॅटिक टॅक्झॉनॉमी, क्लेड्स जे आहेत ते मोनोफ्लाइड, तिथे तुम्हाला डेफिनेशन दिली जाईल आणि तुम्हाला विचारलं जाईल हा
क्लेड जो आहे मोनोफायलेटिक आहे, पॉलिफायलेटिक आहे, पॅराफायलेटिक आहे, असं विचारलं जाईल. तर ह्याच्यावर पण दर म्हणजे अल्टरनेटिव्ह इयर्स मध्ये आपल्याला क्वेश्चन बघायला भेटतात. ही जे स्पेसिएशनची कन्सेप्ट आहे की आयसोलेशन कशा पद्धतीने होते, टेम्परल, बिहेवियर, मेकॅनिकल आयसोलेशन, तर त्यावर पण जास्त नाहीत मात्र क्वचित आपल्याला क्वेश्चन बघायला भेटतात. त्याच्यानंतर जेनेटिक्स अँड मॉलिक्युलर बायोलॉजी, ह्याच्यामध्ये रेस्ट्रिक्शन मॉडिफिकेशन सिस्टम, ह्याच्यावर एक क्वेश्चन आला होता इव्होल्युशन ऑफ मिथिल ट्रान्सफरेजवर. त्याच्यानंतर जेनेटिक ड्रिफ्ट जे की अगोदरच बघितलंय, आणि न्यूट्रल म्युटेशन, ह्या दोन जेनेटिक ड्रिफ्ट आणि जेनेटिक ड्रिफ्टवर सहसा क्वेश्चन असतो, त्याचे कॅरेक्टर इम्प्लिकेशन ह्याच्यावर आणि रोल जो आहे इव्होल्युशन मध्ये त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन बघितलं बघायला भेटतात. त्याच्यानंतर परत बॉटल नेक इफेक्ट आहे, त्याच्यावर त्याच्यावर पण क्वेश्चन बघायला भेटतात. तर हे अॅनिमल बिहेवियर अँड अडॅप्टेशन, बिहेवियर मध्ये डॉर्मन्सी पिरियड असेल त्या अॅनिमलचा, हिब्रिनेशन असेल किंवा ऍक्टिव्हेशन असेल, ह्यावर पण आपल्याला क्वेश्चन बघायला भेटतात. ह्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह मेकॅनिझम कशी असेल त्यावर पण आपल्याला क्वेश्चन इथे बघायला भेटतात. त्याच्यानंतर जे की नोट्स आहेत ह्या टॉपिक साठी, की मेन जो फोकस असतो या टॉपिकचा इव्होल्युशनरी मेकॅनिझम, त्याच्यामध्ये तुमच्या सर्व थिअरीज येतील. त्याच्यानंतर स्पेसिएशन, आयसोलेशन ऑफ बॅरियर, हे सर्व गोष्टीवर एखादा क्वेश्चन बघायला भेटेल. ह्याच्यामध्ये परत एक क्वेश्चन बघायला भेटेल. त्याच्यानंतर जे फॉसिल आहे, जिओलॉजिकल टाइम स्केल आहे, ह्यावर बघायला भेटतो. त्याच्यानंतर पॉप्युलेशन जेनेटिक्स मध्ये जेनेटिक ड्रिफ्ट, म्युटेशन, जीन फ्लो, यावर पण एखादा क्वेश्चन आपल्याला बघायला भेटतो. तर आजच्यासाठी इथेच थांबूया आपण. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण फोटोसिंथेसिस, जो प्लांट फिजिओलॉजी आहे, त्याचे इम्पॉर्टंट टॉपिक्स कव्हर करूया. तर थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हाला जर आपली बॅच जॉईन करायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये पण सांगू शकता, किंवा तुम्हाला काय प्रॉब्लेम आले तर कमेंट सेक्शन मध्ये पण सांगू शकता, किंवा डायरेक्टली आपल्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करून आजच एनरोल करू शकता. थँक्यू.